महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बेल आयकॉनला टच करा, लाईक करा, कमेंट करा। ही व्यक्ती मुख्यमंत्री नव्हे तर पंतप्रधान व्हायला हवी होती। शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री विजय यांनी एक प्रभावी भाषण दिले। प्रिय तामिळनाडूवासियांनो, मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो। तुम्ही मला सेवा करण्याची ही संधी दिली आहे। तुमच्या अथांग प्रेमाने आणि विश्वासाने मला या पदावर आणले आहे। तामिळनाडूला एक नवीन, समृद्ध आणि न्यायपूर्ण भविष्य देण्यासाठी मी माझ्या सर्व शक्तीनिशी काम करीन। राहुल गांधी केवळ माझे सहकारी नाहीत, तर ते माझे भाऊ आहेत। आपण हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा इतर कोणत्याही धर्माचे असलो तरी आपण सर्व एक आहोत। तामिळनाडूमध्ये कोणताही भेदभाव होणार नाही। सर्व धर्मांमध्ये बंधुभाव आणि सलोखा राखणे हे आमचे प्राधान्य असेल। आपण एकत्र राहू आणि राज्याचा विकास करू। दुहेरी अवतरण चिन्ह। त्यांनी असेही सांगितले की लोकांची सेवा करणे हे त्यांचे पहिले प्राधान्य असेल। महिला सुरक्षा, तरुणांसाठी रोजगार आणि दारूबंदी यांसारख्या मुद्द्यांवर कठोर कारवाई केली जाईल। भ्रष्टाचारमुक्त शासन आणि पारदर्शकतेचे आश्वासन दिले। त्यांनी हे संपूर्ण भाषण तमिळमध्ये दिले। काल भाजपचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या भाषणात अनेक द्वेषपूर्ण शब्दांचा वर्षाव केला।